वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अजित पवारांनी आपल्या 2 मंत्र्यांना अभय दिलंय। काय नेमकं यामागचं कारण पाहूया। मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षश्रेष्ठींकडून अभय देण्यात आलंय। केवळ कमी बोलण्याची समज पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं समजतंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले, तर खोटे कागदपत्र सादर करून शासनाकडून सदनिका लाटल्याच्या आरोपात कोर्टानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। मात्र कोकाटेंच्या बाबतीत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। सुनील केदार आमदारकी गेली ना 24 तासात, राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझम खान, या सगळ्यांच्या आमदारक्या 24 तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने, आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची। काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुनील केदारांना कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर लगेचच अपात्र ठरवण्यात आलं होतं। मात्र कोकाटेंबाबत सरकार वेगळा न्याय करत असल्याचा सवाल उपस्थित होतोय।